Okay, very good. So now we can start the lecture. First, please mark your attendance in the chat box. Raj. ओके, अटेंडन्स मार्क करा तुमचा, म्हणजे आपण लेक्चरला स्टार्ट करता येईल. स्क्रीन शेअर करते, दिसतोय का सांगा व्यवस्थित. ओके, इज द स्क्रीन विजिबल? 2 मिनिटं द्या मला, थोडंसं ऍडजस्ट करूया आपण, म्हणजे व्यवस्थित दिसेल स्क्रीन मोठा असं. आता दिसत असेल व्यवस्थित. ओके, सो आता आजच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे, तर इंग्लिश तुम्हाला एक पेपर स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये येतो, बरोबर. काही जणांसाठी ते फर्स्ट लँग्वेज मध्ये असेल, काही जणांसाठी थर्ड लँग्वेज मध्ये. जे काही जणांना फर्स्ट पेपर जो असतो त्याच्यामध्ये इंग्लिश आणि मॅथ्स येईल, जे इंग्लिश मिडियमचे आहेत, आणि जे मराठी मिडियमचे आहेत त्यांच्यासाठी जो सेकंड पेपर असेल त्याला इंग्लिश आणि इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता चाचणी, हे दोन्ही एकत्र येतील. राईट. तुम्ही बऱ्याच लोकांनी मागच्या वेळेला मी असं बघितलं की फोर्थची स्कॉलरशिप दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला पॅटर्न माहितीये. ओके, सो आपण एकदम बेसिक जे इंग्लिश आहे त्याच्यापासून स्टार्ट करणार आहे, कारण सिलेबस जो दिलेला आहे आपल्याला महाराष्ट्र सरकारने, त्याच्या अकॉर्डिंगली काय काय आहे, तर बेसिक इंग्लिश पासून सगळं स्टार्ट होतं, आणि आपल्याला ते सगळं बेसिक इंग्लिश कव्हर करायचं आहे. ओके, त्यामुळे काही जणांना हे खूप सोपं वाटेल, एकदम सोप्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये असं वाटेल, बट त्याचे रिव्हिजन होणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला पेपरमध्ये एक्झॅक्ट काय विचारतील हे माहित नसतं, आणि आपल्याला सगळा पोर्शन हा कव्हर करायचा असतो. ओके, सो आज आपण इंग्लिश बद्दल बोलणार आहे, आणि त्यातलं काय आहे मेन, तर आपण एकदा पेपर सगळे जर बघितले, 8th चे 5th चे कुठलेही पेपर बघितले, तर आपल्या असं एक लक्षात येतं की अपोजिट वर्ड्स बरेच विचारलेले असतात. सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द. अपोजिट वर्ड्सला आपण अँटोनिम म्हणतो. सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द विचारलेले असतात, त्यामुळे त्याबद्दल थोडंसं आज आपण बोलणार आहे. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स, जम्बल्ड वर्ड्स दिलेले असतात, अल्फाबेट्स उलटी सुलटी टाकलेली असतात, लेटर्स उलटे सुलटे टाकलेले असतात, आणि त्याच्यापासून आपल्याला एक मिनिंगफुल वर्ड बनवायचा असतो. ओके, बघायला गेलं तर 3 गोष्टी एकदम सोप्या असतात. या आपण 1ली ते 7वी शिकत आलोय, तर आपल्याला साधे अपोजिट वर्ड्स पण माहित नसतील का, आपल्याला सिनोनिम्स पण माहित नसतील का, तर असं नाहीये. आपल्याला सगळं माहिती असतं, फक्त त्याची सारखी रिव्हिजन करत राहणं गरजेचं असतं. आणि हे कशासाठी, तर एक्झॅक्ट कुठला वर्ड एका मार्काला विचारतील हे आपल्याला माहित नाही, हे आपल्याला सांगता येत नाही. राईट. आपण जरी 100 शब्द केले तरी त्यातला 101वा एखादा शब्द आपला मिस होतो, आणि ते बरोबर तोच विचारतात. मग आपल्याला काय करायचंय, तयारी करताना अशी करायची की भरपूर सारे शब्द आपल्या नजरेखालून जातील कायम. ओके, त्यामुळे आता ह्या लेक्चरमध्ये मी काही शब्द तुमच्याशी शेअर करेन. पुढच्या लेक्चर्स पासून माझी अपेक्षा ही असणार आहे की इंग्लिशच्या क्लासमध्ये तुम्ही सुद्धा काही ना काहीतरी इनपुट प्रत्येकाने द्यायचं. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या 3 गोष्टी शिकणार आहे की अपोजिट वर्ड्स कुठले कुठले आहेत, समानार्थी शब्द काही घेऊ, काही राहतील आपले, तर ते जे राहिलेले वर्ड्स असतील, अपोजिट वर्ड्स, सिनोनिम्स, काही तुम्हाला वेगळे जम्बल्ड वर्ड सापडले, त्याच्यापासून मिनिंगफुल वर्ड तयार करणं. आजच्या लेक्चरमध्ये जे 3 टॉपिक्स आपल्याला समोर दिसत आहेत, त्याच्यापैकी आपण जे काही कव्हर करू त्याच्याशी रिलेटेड नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्ही काहीतरी शोधून आणणार. आपल्या क्लासची पहिली 10 मिनिटं ही कायम त्याच्यासाठी दिलेली असतील. ओके, रिपिटेटिव्ह झालं तरी चालेल, एका स्टुडंटनी शोधलेलं सेम दुसऱ्या स्टुडंटनी शोधलंय, दॅट इज फाईन, बट जे आपण आज लेक्चरमध्ये कव्हर करतोय ते त्याच्या तशीच्या तशी कॉपी फक्त आणू नका. ओके, हे कशासाठी आहे, तर हा सगळा इंग्लिश व्होकॅब्युलरीचा पार्ट आहे.
ओके. आणि व्होकॅब्युलरी आपली जितकं आपण वाचू, जितकं डोळ्याखालून घालू तेवढं जास्ती वाढत जाईल. आणि ही फक्त मर्यादित काळापुरती नाहीये, फक्त 8th स्कॉलरशिप साठी नाहीये, पुढेही कायम आपल्या लक्षात राहू शकेल आणि त्याचा कायम आपल्याला उपयोग होत राहणारच आहे. Okay, so the first topic for today's lecture is find out opposite words. Opposite words म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द, ज्यांचा मीनिंग एकमेकांच्या अपोजिट आहे असे. त्याला अजून एक शब्द असा आहे अँटोनिम्स. त्यामुळे क्वेश्चन मध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा येऊ शकतो की राईट द अँटोनिम फॉर फॉलोइंग वर्ड. तर तिथे अँटोनिम मध्येच आपल्याला कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी दोन्ही लिहून ठेवलंय की आयदर इट विल बी अपोजिट वर्ड, राईट द अपोजिट वर्ड फॉर द फॉलोइंग और राईट द अँटोनिम फॉर द फॉलोइंग. जे काही येईल त्याचं करस्पॉन्डिंग आन्सर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ओके. तर आता हा 2017च्या 8th स्कॉलरशिप मधला क्वेश्चन आहे आणि ह्या क्वेश्चननी मराठी मीडियमचा जो पेपर असेल म्हणजे इंग्लिश ऍज अ थर्ड लँग्वेज असं ज्यांच्यासाठी आहे तिकडून घेतलाय. 4 pairs are given. Which pair is not pair of opposite words? म्हणजे या खाली दिलेल्या 4 ऑप्शन पैकी कुठला अपोजिट वर्ड नाहीयेत. ओके, व्हेरी गुड. काही जणांनी आन्सर दिलेली आहेत 4. करेक्ट. तर आता आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावर आन्सर आलं प्रेज आणि ऍडमायर. हे दोन्ही सिनोनिम्स आहेत. म्हणजे काय? हे दोन्ही उलट समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी नाही. अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न समोर येतील, ठीक आहे, तेव्हा अभ्यास करताना काय विचार करायचा अजून ह्याच्या बरोबरच आपण, तर हा एक झाला, हे आपलं उत्तर आलं बरोबर आहे, पण ह्या उत्तराबरोबरच बाकीचे ऑप्शन्स काय आहेत तेही वाचायचे. इनकम्प्लीट, कम्प्लीट. हा, एक अपोजिट वर्डची पेअर आपल्या आता लिस्ट मध्ये ऍड झाली. पुअर, रिच ऍड झाली. हार्ड, इझी ऍड झालं. इज इट क्लिअर? अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवा. जे कुठले तुम्ही प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह कराल याच्या पुढे, तेव्हा हा पॅटर्न लक्षात ठेवायचा की ह्या 3 तर आता पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स आहेत, त्याही आपल्या लिस्ट मध्ये ऍड करून टाकायच्या. ओके. So what we will do today is I have made a list of some opposite words alphabetically. काही A, B, C, D, E, F, G, H, I, J, K. K पर्यंतचे मी लिस्ट केलेले आहेत. त्याच्या पुढचे तुम्ही पुढच्या लेक्चर्स मध्ये आणायचे. ह्यांच्यामध्ये जरी तुम्हाला काही अजून ऍड झालं तरी तुम्ही ते ऍड करून आपल्याला लेक्चर मध्ये सांगणार आहात. इज इट क्लिअर? काय करायचंय कळलं? तर आता मी एकेका स्टुडंटचं नाव घेईन. एक अल्फाबेटची जी लिस्ट आहे ना ती पूर्ण एकाने वाचायची. चालेल? इज इट ओके फॉर ऑल ऑफ यू? ओके, व्हेरी गुड, परफेक्ट. सो आता मी रॅन्डमली नाव घेईन, फक्त त्या स्टुडंटने माईक ऑन करायचा. Yes, Rajdeep, please switch on your mic. Yes. So please start reading the list of opposite words from alphabet A. Absent, present. Accurate, inaccurate. Against, for. All, none, nothing. Ancient, modern. Apart, together. Arrive, depart. Abundant, scarce. Scarce. Okay. Admit, Deny. हा, आता ऍडमिट म्हणजे एखादी गोष्ट मान्य करणं आणि डिनाय म्हणजे एखादी गोष्ट अमान्य करणं. Agree, disagree. Ally, enemy. Answer, question. Appear, disappear, vanish. Artificial, natural. Okay, very good. You can stop now. माईक ऑफ केलास तरी चालेल. मी नेक्स्ट स्टुडंटचं नाव घेते, विरणजीत. प्लीज स्विच ऑन युअर माईक आणि पुढची लिस्ट वाच. Accept, decline,
accept, inline, advantage, disadvantage, alive, dead, always, never, antonym, synonym, approve, disapprove, ancient, descent. करेक्ट. एक 2च मिनिट. आता ए ची आपण ही लिस्ट वाचली आहे. कोणाला ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे की कुठल्या वर्डचं किरण मिनिंग मामाचा फोन कळलेलं आलाय, नाही? करू का कट करू का? किरण मामाचा फोन आलाय. ओके. सो कोणाला ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे? याच्यात कुठले वर्ड्स तुमचे ऍड झाले लिस्टमध्ये की सगळं माहिती होतं तुम्हाला? प्लीज राईट समथिंग इन द चॅट बॉक्स. येस. आता राजदीप व्हेरी गुड. चांगला प्रश्न विचारलास. आता बघ हा, मी डिरेक्टली मिनिंग सांगेन तुला. त्याच्या आधी एकदा असा विचार कर की आपल्याला अपोजिट वर्ड काय दिलाय ॲलीसाठी? एनिमी, राईट? आणि मग आता त्यावरनं तुला काय मिनिंग वाटतंय ॲलीचं असू शकेल? करेक्ट. ॲली मीन्स फ्रेंडली, हॅव्हिंग फ्रेंडशिप विथ. ओके. असं आपलं सुद्धा थोडस ट्राय करायचं की आपल्याला मिनिंग कसं काढता येईल. ओके. मध्ये कोणीतरी एक ऍडिशन दिली, अजून एक ऍड केलेला आहे आपल्या लिस्ट मध्ये, ऍडमायर, कंडेम. सो यू कॅन ऍड दॅट इन युअर लिस्ट ऑल्सो. ओके. नाव विरंजित, परत तुझाच माईक ऑन कर आणि पुढचे 2 लिस्ट वाच. Yes, miss. Backward, forward, before, after, bent, straight, big, little, small, blame, prize, प्रेज. borrow, phrase, borrow, lend, boundless, limited, bright, dim, dull, build, destroy, bad, good, begin, end, best, worst, bitter, sweet, blaze, curse, bottom, top, boy, girl, brighten, fade. Okay, very good. You can switch off your mic now. Next student. Anagha, please switch on your mic. हॅलो. Yes. नेक्स्ट स्लाइड मी शेअर करते. आधी इथून वाच. ब्युटिफुल, अगली. ब्युटिफुल, अगली, बेलो, अबाव, बेटर, वर्स, वर्स्ट, ब्लॅक, व्हाईट, बोल्ड, मीक, टिमिड, बाउंड, अनबाउंड, फ्री, ब्रेव, काउडली, ब्रॉड, नॅरो. ओके. बी ची लिस्ट आपली पुन्हा झालेली आहे. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत? काही ऍडिशन्स असतील तर त्या मगाशी जसं अनघाने टाकली होती एक ऍडिशन, तशी काही ऍडिशन असेल तर ती पण शेअर करा. तुम्हाला माहित असलेला वर्ड आहे जो या लिस्ट पेक्षा वेगळा आहे तर तो टाका. ह्याच्यामध्ये कुठला वर्ड कळला नसेल तर तो विचारा. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांना कळलंय व्यवस्थित. आपण नेक्स्ट लिस्ट कडे जाऊया. अनघा, तूच वाच पुन्हा थोडीशी लिस्ट परत. हॅलो. हा, बोल. काम, विंडी, ट्रबल्ड, कॅपेटिव्ह, फ्री, cheerful, sad, discouraged, dreary, clockwise, counterclockwise, clumsy, graceful, curb, go, compulsory, voluntary, cool, war, courteous, discourteous, rude, cruel, kind. ओके. अजून एक हे वाच. Can, cannot, can't, careful, careless, clear, cloudy, opaque, close, far, distant, cold, hot, comfort, discomfort, connoisseur, rebel, correct, कन्सी. incorrect, wrong, create, destroy. ओके, व्हेरी गुड. यू कॅन स्टॉप ना.
Perfect. Next student, Sanjana, please switch on your mic. Yes, Sanjana. Hello. हाँ. Please read from capable, incapable. Capable, incapable. Uh, expensive. Clever, stupid. Close, alter, open. Com- Combine, separate. Combine, separate. Common, rare. Con- contract, Expand. uh, Courage, courage, cowardice. cropped, straight. Straight. Very good. You can stop. 1-2 मिनिट फक्त. बाकी एकदा मला विचारून घेऊ दे की कोणाला कुठला वर्ड क्लिअर नाही झालेला. कदाचित असंही होऊ शकतं की दोन्ही अपोजिट वर्ड सुद्धा मगाशी जसं झालं आपलं ॲली आणि एनिमीच्या वेळेला एनिमीचं मिनिंग माहित होतं, त्याच्यावरून आपण ॲलीचं काढू शकलो. काही वेळेला असं होतं की दोन्ही वर्ड आपल्यासाठी पूर्ण नवीन असतात. तर असा कुठला वर्ड आहे या लिस्टमध्ये? करेज म्हणजे धैर्य. करेजच्या अपोजिट पुन्हा डिस्करेज पण होऊ शकतो आणि कोवर्डाईज पण होऊ शकतो. ओके, आपण एका लिस्ट मध्ये कोवर्डाईज ह्या वर्डचा अपोजिट वर्ड पण पाहिला होता. आठवतोय कुठला होता? आता जे ए आणि बी झाले त्याच्याच एक होता. कोवर्डाईज ह्याचा अपोजिट वर्ड आता इथे एक आपल्याला करेज दिसतोय. व्हेरी गुड तन्वी, करेक्ट. ब्रेव्ह आपण जेव्हा बी ची लिस्ट बघितली इथे, हे बघा इथे जी बी ची लिस्ट पाहिली त्याच्यामध्ये ब्रेव्हला कोवर्डली असं त्यांनी आपल्याला अपोजिट वर्ड आहे. सेम कोवर्डाईज, फक्त आपण इथे करेजच्या अपोजिट वापरलेला आहे तो. ओके, आणि करेजच्या अपोजिट डिस्करेज पण होऊ शकतं. इज इट क्लिअर? कन्सील, रिव्हीलचा मिनिंग कळलं इथे. कन्सीलचा अर्थ काय होतो, रिव्हीलचा अर्थ काय होतो? ओके, बाकीचे सगळे साधारणपणे वर्ड्स आपण बघितलेलेच आहेत, फार नवीन कुठले नाहीत. क्लॉकवाईजला जसं काउंटर क्लॉकवाईज आहे तसंच क्लॉकवाईजच्या अपोजिट आपण अँटी क्लॉकवाईज पण म्हणू शकतो. ओके, संजना प्लीज स्टार्ट रीडिंग फ्रॉम डेंजरस. डी ची जी लिस्ट आहे ती वाचायला स्टार्ट कर. Danger, safe. Daytime, nighttime. Discares, in cares. Demand, display. Despair, appear. Down, up. Dry, most. Wait. येस, करेक्ट. पुढे. Dark, light. Day, alive. Deep, shallow. Shallow. Despair, hope. Discourse, incourse. Downwards, Discourage, up. encourage. ओके. Downwards, Okay, very good. Next, Tanvi, please read the next list. Day, night, decline, accept, increase. Definite, indefinite. Dim, bright. Decrease, disease, healthy. Breezy, cheerful. Dusk, dawn. Okay, very good. You can switch off your mic for a second. आपण बाकीच्यांना विचारून घेऊया एकदा सगळ्यांना की डी चे सगळे वर्ड्स कळलेत, कुठे काही डाऊट आहे, नवीन वर्ड्स कुठले तुमच्याकडे आहेत जे इथे नाही लिहिलेले.
Okay, very good. Yes, Tanvi, please start reading for E. Yes, ma'am. Early, late, empty, full, enter, exit, export, import, east, west, encourage, discourage, even, odd, exterior, interior, करेक्ट. पुढची पण वाच. थोडेच वर्ड्स होते ना. E- easy, hard, difficult, end, begin, start, expand, contract, external, internal. ओके, व्हेरी गुड. याच्यामध्ये काही डाऊट्स कोणाला? ईच्या लिस्ट मध्ये पण नाही. अशीच मी आता ह्या पीपीटी मध्ये एफ ची लिस्ट आहे आपल्याकडे, जी ची लिस्ट आहे, नेक्स्ट आहे HIJK. तर मी तुमच्या समोर स्क्रीन ठेवते, आपण एक एक वाचा. आता एवढे आपण वाचले, याच्यानंतर एकदा तुमचे तुम्ही, कोणाचं वाचायचं राहिलं नाही ना? सगळ्यांनी वाचलं ना नक्की? कोणाचं राहिलं असेल तर तुमचं चॅटबॉक्स मध्ये नाव टाका. ओके, सगळ्यांचं झालंय. तर तुम्ही बघू शकता ह्या लिस्ट मध्ये पीपीटी तुम्हाला तुमच्या समोर आहे, तुम्हाला दिसतायच वर्ड्स. तुमचे तुम्ही पटापट वाचा. कुठला वर्ड कळत नसेल तर लगेच विचारा, काही डाऊट्स असतील तरी विचारा. ओके, सो आता HIJK चे पटकन बघून घ्या आणि काय असेल तर विचारा. डिसीज म्हणजे काही आजार झालेला आहे असा. हेल्दीचे अपोजिट वी कॅन आयदर राईट डिसीज्ड और वी कॅन ऑल्सो राईट अनहेल्दी. तिथे ऑलरेडी 3 वर्ड आहेत हेल्दीच्या अपोजिट मध्ये. डिसीज्ड, इल, सिक किंवा अनहेल्दी असा सुद्धा शब्द आहे. इन्फिरियर म्हणजे जरा कमी क्वालिटीचं किंवा कमी दर्जाचं. सुपिरियर म्हणजे चांगल्या दर्जाचं. दिस ड्रेस इज सुपिरियर ऍज कम्पेअर्ड टू अदर्स. असं जेव्हा आपण एखाद्या सेंटेन्स मध्ये म्हणू तेव्हा सुपिरियरचा अर्थ असा असतो की बाकीचे ड्रेस कम्पेअर केले तर हा खूप चांगला आहे. दिस ड्रेस इज इन्फिरियर ऍज कम्पेअर्ड टू अदर्स असं जर आपण सेंटेन्स केलं तर त्याच्यामध्ये इन्फिरियरचं मिनिंग असतं हा जरा कमी क्वालिटीचा आहे, बाकीचे चांगले आहे. करेक्ट. इमेन्सचं मिनिंग मोठं, बिग. झालेत? समजले सगळ्यांना बाकीचे वर्ड्स? Okay, very good, correct. You are adding a word. Yes, Tanvi has added one more word in our list, that hide and seek. Perfect. डिनाय, अग्री. ओके, आपण हा सेम अग्री डिनाय मध्ये शिकलेलो होतो. ए च्या लिस्ट मध्ये आपण अग्री आणि डिनाय हे 2 वर्ड घेतले होते. ओके, तर आता आपण
आपल्याला तुम्हाला अजून एक एक्सरसाइज मी देणार आहे. येस प्लीज ऍड. अनघा प्लीज ऍड युअर वर्ड. हेट, लव्ह, ओके व्हेरी गुड आहे. राजदीप, हेट आणि लव्ह हा वर्ड आहे आपल्या लिस्ट मध्ये. करेक्ट. अलाउ, फोरबिड, अलाउ, डिसअलाउ दोन्ही करेक्ट आहेत. परफेक्ट. तर आता जेव्हा तुम्ही नेक्स्ट लेक्चरला आपण भेटणार आहोत तेव्हा तर तुम्ही अशी अजून लिस्ट आणणारच आहात. याशिवाय एक काम काय करायचंय आता, ह्याच शब्दांपैकी जसं आता अनघाने एक वर्ड आपल्या बरोबर शेअर केला होता ज्याच्यामध्ये तिने लिहिलं होतं इमेन्स, बिग. ओके, तर यापैकी ज्या कुठल्या वर्डचे तुम्हाला सिनोनिम्स समानार्थी शब्द सापडतील ते शोधून आणायचे. ओके, फॉर एक्झाम्पल जसं आता अनइंटेलिजंट हा एक वर्ड आहे आणि स्टुपिड हा वर्ड आहे. हे दोघंही आपल्याला अपोजिट वर्ड म्हणून दिसत आहेत इंटेलिजंटचे. तर आपण सिनोनिमच्या लिस्ट मध्ये काय ऍड करू शकतो, स्टुपिड आणि अनइंटेलिजंट. राईट. डल, अनइंटरेस्टिंग हे दोन्ही समानार्थी शब्द म्हणून जातील. समजलंय काय करायचंय तुम्हाला ते? ओके, जसे तुम्ही अपोजिट वर्ड्स अजून घेऊन येणार आहात त्याचप्रमाणे हा सुद्धा एक एक्सरसाइज आहे. दिस विल बी कन्सिडर्ड एज युअर होमवर्क. आणि बाकी जे अपोजिट वर्ड्स तुम्ही लिस्ट आणणार आहात ती तुमची लिस्ट तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये वाचून दाखवायची. ओके, सो नाव आपण आता जे क्वेश्चन्स कुठे आलेले आहेत आतापर्यंत तसे बघूया. हा एक क्वेश्चन आहे 8 स्कॉलरशिप 2020 मध्ये. पिक आउट अ पेअर ऑफ अँटोनिम्स फॉर द गिव्हन वर्ड व्हायोलेंट. तर आता व्हायोलेंट आपण तर व्ही पर्यंत गेलो नाही, आपण फक्त के पर्यंतचीच लिस्ट बघितली. तर व्हायोलेंट साठी कुठले दोन अपोजिट वर्ड्स आहेत? एकाने आन्सर दिलंय, विरंजितने आन्सर दिलंय सी. सी आणि डी म्हणजे थर्ड ऑप्शन जो आहे तो. व्हायलेंट साठी काय अपोजिट वर्ड्स आहेत? नॉन व्हायलेंट आणि हंबल. ओके, आता आपण एकदा बघूया आपल्या एच च्या लिस्ट मध्ये हंबल हा वर्ड होता आणि त्याच्या मात्र अपोजिट वर्ड काय आहे आपल्याला? प्राऊड. ओके, सो आता प्राऊड आणि व्हायलेंट हे आपण समानार्थी लिहू शकू का सांगा बरं मला. व्हायलेंटचं मिनिंग काय असतं कोणीतरी असं शॉर्ट मध्ये टाका बरं. इम्पेशंट. हा, हेच मी राजदीप हेच म्हणत होते की आपण आता व्हायलेंट आणि प्राऊड हे थोडी ना सिनोनिम म्हणतो. इथे आयडियली युअर आन्सर शुड बी फोर्थ ऑप्शन. ए आणि सी नॉन व्हायलेंट तर स्ट्रेट अवे क्लिअर कट ऑप्शन आहे. हंबलचं मिनिंग काय आहे की जो पोलाइट आहे. राईट. तर जेंटल हा सुद्धा जास्ती करेक्ट वर्ड आहे अकॉर्डिंग टू मी. राईट. जेंटल आणि नॉन व्हायलेंट हे व्हायलेंटच्या एक्झॅक्ट अपोजिट पडतात. हंबलचं मिनिंग सुद्धा असंच आहे की जो काम आहे, शांत आहे. बट त्याचा करेक्ट अपोजिट वर्ड मध्ये आपण काय बघितलंय लिस्ट मध्ये? प्राऊड. ओके, त्यामुळे व्हायलेंटच्या अगेन्स्ट जे दोन वर्ड येतील दॅट विल बी ए अँड सी. येस, व्हायलेंट म्हणजे हार्श.
खूप दंगा करणारं, खूप इरिटेटिंग असं जे काही गोष्ट असते त्याला आपण व्हायलेंट म्हणतो. ओके, सो आपण इथेच ह्या क्वेश्चन मधनच आपल्या हे लक्षात आलं काय की आपल्याला पटकन वाटताना हंबल वाटू शकतो आणि आपण सी आणि डी मार्क करू शकतो. अगदीच बरोबर आहे ते वाटणं आणि बट कुठलाही क्वेश्चनचं ऑप्शन डिरेक्टली टिक करायच्या आधी पुन्हा एकदा विचार करायचा. ओके, की आपल्याला कुठल्या करेक्ट वेने जाऊन आन्सर द्यायचंय. पटकन आपल्या आन्सर वरती पोहोचायचं नाही. ठीक आहे, फक्त स्कॉलरशिप साठी नाही, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी सेम रूल आहे. आपल्याला माहित असतं, आपण वाचलेलं असतं, सगळ्याची मिनिंग आपल्याला माहित असतात, खूप अभ्यास केलेला असतो, सगळं बरोबर आहे. पण ऐन वेळेला काय होतं, दोन शब्द आपल्याला एकसारखे वाटतात आणि आपण ते आन्सर लिहितो. ओके, पुन्हा एकदा सगळ्याच आहे. त्यामुळे कधीही जेव्हा अँटोनिम बद्दलचा क्वेश्चन येईल कुठल्याही पेपरमध्ये, तेव्हा काय करायचं, त्या पर्टिक्युलर वर्डचा सिनोनिम पण बघायचा, जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांचा. ओके, त्यांचा जेव्हा तुम्ही सिनोनिम बघाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा एक्झॅक्ट अपोजिट वर्ड मध्ये कन्सिडर होऊ शकेल की नाही. इज इट क्लिअर? आणि आता ऑप्शन देताना सुद्धा बघा ते कसं देतात. सगळीकडे सी हा ऑप्शन असलेले जास्ती अल्टरनेटिव्ह आहेत. आपल्याला एक गोष्ट पक्की असते की नॉन व्हायलेंट हे उत्तर मला पक्का माहितीये, बाकी मला जेंटल आणि हंबल मध्ये थोडस कन्फ्युजन होतंय. पेपर काढणारे पण अजून आपल्यापेक्षा हुशार आहेत. त्यांनी काय करून ठेवलंय, त्यांनी जेंटल असलेला पण ऑप्शन दिलाय आपल्याला, हा ए आणि सी, आणि हंबल असलेला पण दिलाय. म्हणजे पुन्हा विचार करण्याची वेळ येते. काही वेळेला तुम्हाला उत्तर लिहिताना, आता ही उत्तर लिहायची ट्रिक आहे, जरी आपल्याला माहित नसेल आन्सर कुठलं करेक्ट आहे याच्याबद्दल आपला फार अश्युरन्स नाहीये, तर काही वेळेला तुम्हाला काय यूज करता येऊ शकतं ते सांगते. आता ह्या क्वेश्चन साठी नाही होऊ शकत, बट कधी कधी असं पॉसिबल होतं की सी वाला दुसरा कुठला ऑप्शनच नसतो. असे समज मी कॉम्बिनेशन दिले, ए बी, बी सी, सॉरी ए बी दिलाय एक, आपण बी डी दिलाय, त्याच्यानंतर ए डी दिलाय आणि लास्ट ऑप्शन ए सी आहे. तर जेव्हा तुम्हाला माहितीये की नॉन व्हायलेंट शुअर आहे, एका वर्ड साठी तुम्ही शुअर आहात, तर दोन मध्ये विचार करण्याची काही आवश्यकताच नसते. सो ह्या वेळी आपल्याला उत्तर काढायचं असतं परीक्षेमध्ये. ठीक आहे, जरी आपला अभ्यास थोडासा कमी पडलाय आणि आपल्याला आठवत नाहीये एक्झॅक्ट काय आहे, तर ही ट्रिक वापरता येऊ शकते. आत्ताच्या केसमध्ये ही ट्रिक एकदम साधी वाटते, पण जेव्हा ऍक्च्युअल क्वेश्चन पेपर समोर येतो तेव्हा हे खूप उपयोगी पडतं की आपल्याला जे एक वाक्य शुअर आहे त्याच्यावर फोकस करायचा आणि ऑप्शन्स बघायचे की ऑप्शन मध्ये काय काय आहे. जर ते चांगले आपल्या फेवर मध्ये जाणारे असतील की तो ऑप्शन असलेला एकच अल्टरनेटिव्ह आहे उत्तरांपैकीचा, उत्तर मार्क करण्याचा, तर डिरेक्टली आपल्याला कळून जाईल, फार काही गरजच नाही पुढे जायची. ओके, सेकंड आहे फाइंड द अपोजिट वर्ड फॉर लॉस्ट. लॉस्ट साठी काय करणार आता? व्हेरी गुड. 2, 1. जिंकणे, हरणे अपोजिट जिंकणे. राजदीप, गेनच्या अपोजिट वर्ड लॉस्ट नाही होत, आयदर लॉस और लूज असं असतं. आता हा ट्रिकी क्वेश्चन आहे. ओके, आपण गेनच्या अपोजिट गेन अपोजिट लॉस असं बऱ्याच वेळेला बघतो, प्रॉफिट लॉस, सो गेन लॉस असं एकदम सिमिलर वर्ड्स वाटतात, त्यामुळे लॉसच्या अपोजिट पटकन गेन मार्क केलं जाऊ शकतं. ओके, पण करेक्ट आन्सर आहे 1. लॉसचं मिनिंग हरणे, त्याच्या अपोजिट जिंकणे, आणि म्हणून 1 हा करेक्ट ऑप्शन आहे. इज इट क्लिअर? आता राजदीपने टाकलं, एक्झाम मध्ये प्रत्येकाचं होऊ शकतं, मला बसवलं तरी माझंही होईल की लॉस्ट आहे तर पटकन गेन वाटून जाईल. जे मगाशी सांगितलं तेच, आन्सर मार्क करायच्या वेळेला एकदम तो सर्कल डार्क करायच्या आधी पुन्हा एकदा बघायचं आपण जे विचार केलाय तो बरोबर आहे की नाही. ओके, व्हेरी गुड. नाव नेक्स्ट आहे आपल्याला सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. जो मगाशी एक्सरसाइज दिलाय तो केला,
की आपल्याला अर्धे समानार्थी शब्द त्याच लिस्टमध्ये मिळून जाणार आहे. त्यामुळे मी समानार्थी शब्दांची वेगळी लिस्ट शेअर नाही करणार आहे. काही क्वेश्चन्स बद्दल आपण बोलूया फक्त, की एक्झाम मध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स आलेले आहेत समानार्थी शब्दांची निगडीत. तर सिलेक्ट द वर्ड क्लोजेस्ट इन मीनिंग टू द गिव्हन वर्ड. हा आतापर्यंत प्रश्न आलेला नाहीये, हा मला एका ठिकाणी सापडला, आवडला म्हणून तो टाकलाय, की कशा प्रकारचं येऊ शकतं. ऍडमिट, ऍडमिट हा शब्द आहे, त्याचा सिनोनिम किंवा समानार्थी शब्द काय असेल? सिनोनिम, समानार्थी शब्द हवाय. आधी ऍडमिटचं मीनिंग सांगा बरं मला. अगदी एक्झॅक्ट वर्ड नाही, पण तरी साधारणपणे काय माहितीये तुम्हाला ऍडमिट करणं, एखादी गोष्ट आय ऍडमिटेड समथिंग. करेक्ट. आणि आता तन्वी इथे काय होतंय बघ ना, दिलेला जो सी ऑप्शन आहे ना, तो एक्सेप्ट असा आहे. एक्सेप्ट म्हणजे सोडून, याच्या व्यतिरिक्त, याचा अर्थ एक्सेप्ट असतो. आणि तू वर्ड इमॅजिन करतेस एक्सेप्ट, एक्सपेक्ट पण नाही, ती ऍक्सेप्ट असा अर्थ घेतीये. आणि ऍक्सेप्ट, ऍडमिट, टू अग्री हे एका लाईन मध्ये येणार. बट तिथे दिलेला वर्ड एक्सेप्ट आहे आणि त्यामुळे ऍडमिटचा करेक्ट सिनोनिम आहे कन्फेस, मान्य करणे. ओके, समजलं काय झालं? वाचताना एक्सेप्ट, ऍक्सेप्ट हे सिमिलर साऊंडिंग वर्ड्स आहेत, राईट? त्यामुळे आपल्याला लिहिताना सुद्धा डोक्यात पटकन तेच येतं. आणि अशा चुका होऊ शकतात, त्या आपल्याला टाळायच्या आहेत. व्हेरी गुड, बट आय लाईक युअर एफर्ट्स. तुम्ही प्रत्येक जण ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन देताय, दॅट इज व्हेरी नाईस थिंग. सो इथे ऍडमिटचा आन्सर आहे कन्फेस. नेक्स्ट आता स्कॉलरशिपच्या पेपर मधला क्वेश्चन आहे 2017च्या. रीड द सेंटेन्स अँड चूज टू करेक्ट ऑप्शन्स बाय गेसिंग द मीनिंग ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. आता एक्झॅक्ट सिनोनिम वाला प्रश्न नाहीये हा, बट कुठल्या तरी शब्दाचा अर्थ समजून घेऊन आपल्याला काहीतरी करायचंय. तर बघा, द टीचर सेड लुक ॲट एव्हरी प्लांट, चूज दॅट पार्ट विच हॅज मेडिसिनल व्हॅल्यू. तर आता प्लांट ह्याच्याशी रिलेटेड आपल्याला काय करेक्ट ऑप्शन दिसत आहेत? प्लेस वेअर इंडस्ट्रियल प्रोसेस टेक्स प्लेस, to put in the ground to grow, useful to us in many ways, a place where power is produced, a living thing that grows on the earth and usually has stem, leaves, roots. करेक्ट. आता मला सांगा, सगळ्यांनी एकदम बरोबर उत्तर दिलेलं आहे तुम्ही. सपोज मी इथे असं लिहिलं की the teacher said we have an industrial visit to the power plant. तर आता प्लांटचं मीनिंग काय होईल? मी सेंटेन्स घेऊन टाकते तुम्हाला. करेक्ट, समजलं? सो आता कुठल्या कंटेक्स्ट मध्ये आहे? आताच तुम्ही जे 2 आणि 4 आन्सर दिलं विच वॉज व्हेरी करेक्ट, ते आपण कशा कंटेक्स्ट मध्ये दिलं? तर चूज दॅट पार्ट विच हॅज मेडिसिनल व्हॅल्यू. मेडिसिनल व्हॅल्यू आता कुठल्याही इंडस्ट्रियल प्रोसेस टेक प्लेस होईल तिथे नसेल, किंवा प्लेस वेअर पॉवर इज प्रोड्युस्ड इथे नसेल. बट जर मी सांगितलं तसं सेंटेन्स असतं तर मी आन्सर 1 आणि 3 आलं असतं. इज इट क्लिअर? व्हेरी गुड, तुमचं तुम्हीच करेक्ट आन्सर दिलं, त्यामुळे तुम्हाला मिनिंग कळलं होतं, कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो हेही तुम्हाला कळलंय. आता इथे एकच शब्द फिरवला जाणं असं म्हणतात याला, की तो प्लांट ह्याचा दोन्ही ठिकाणी कसा उपयोग केला जाईल. ओके, नाव द नेक्स्ट.
Choose the correct alternative from the following options, which means Mansukh could not walk fast, but he found a long, thick rope out of his luggage. The ill feeling vanished in a flash. तर आता ह्या in a flash हे जे काही आपल्याला दिलेलं आहे त्याचं मीनिंग आपल्याला सेम ऑप्शन कुठला असेल तो सांगायचा आहे. करेक्ट. इन अ फ्लॅश म्हणजे लगेचच पटकन आणि म्हणून इन सम सेकंड्स हा करेक्ट ऑप्शन आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक विथ सुटेबल मॉडल ऑक्झिलियरी विच डिनोट्स ॲबिलिटी. आता इथे स्ट्रेट अवे आपल्याला काय आहे हे मॉडल ऑक्झिलियरी वगैरे सगळं जाऊ दे. ॲबिलिटीच्या सिनॉनिम ॲबिलिटीसाठी सिनॉनिम आपण काय यूज करू शकतो त्याचा आन्सर करा. मॉडल ऑक्झिलियरी वगैरे जे काही आहे ते आपण नंतर शिकणारच आहे. बट ॲबिलिटीसाठी टू बी एबल टू याच्यासाठी कुठला सिनॉनिम आपण वापरतो तो फक्त लिहून मला सांगा. ओके. दोन वेगवेगळे. राजदीपचा आन्सर 1 आहे. उरलेल्या बाकी अनघा, तन्वी, विरंजितचा आन्सर 4 आहे. ओके. सो द करेक्ट ऑप्शन इज कॅन. एबल आणि कॅन हे सिनॉनिम्स आहेत. टू बी एबल टू ह्याच्याऐवजी आपण लिहू शकतो कॅन. करू शकतो. द बेबी कॅन वॉक विदाउट डिफिकल्टी. ओके. आता बाकीचे जे आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं बोलून घेऊया. मस्ट म्हणजे कंपल्सरी. ओके. कंपल्शन जिथे येतं तिथे मस्टचा वापर केला जातो. म्हणजे त्या बेबींनी विदाउट डिफिकल्टी चाललंच पाहिजे असं जेव्हा आपल्याला म्हणायचंय तेव्हा आपण मस्टचा वापर करणार. ओके. मी म्हणजे काय चालू शकतो किंवा चालू नाही शकत. एनी पॉसिबिलिटी. द बेबी मे वॉक विदाउट डिफिकल्टी. ओके. करू शकेल किंवा करू शकणार नाही असं जिथे आहे शंकास्पद जिथे स्टेटमेंट आहे तिथे मे वापरतो आपण. आणि शुड म्हणजे पुन्हा मस्ट सारखं चाललाच पाहिजे. हे मी आता काहीतरी सपोज वॉकिंग एड त्याला दिलंय तर बेबी शुड वॉक विदाउट डिफिकल्टी. ओके. त्याच्या सहाय्याने ते बाळ व्यवस्थित चालेलच अशी जिथे गॅरंटी दिलेली आहे तिथे पुन्हा आपण शुडचा वापर करतो. आणि कॅनचा वापर पूर्णपणे आपल्याला खात्री आहे की ते बाळ विदाउट डिफिकल्टी चालू शकेल यावेळेला आपण कॅन वापरणार. ओके. ह्याचं एकदम क्लिअर आपल्याला पिक्चर तेव्हा होईल जेव्हा आपण मॉडल ऑक्झिलियरी वर्ड्स शिकू. मॉडल ऑक्झिलियरी काय असतात वर्ब्स हे आपण आधी पण थोडंसं बघितलेलं आहे. बट इन डिटेल आपल्याला ते शिकायचंय पुन्हा कारण इथे बऱ्याच वेळेला क्वेश्चन्स येतात इंग्लिशच्या पेपरमध्ये त्याच्यासाठी. ओके. सो नाव कमिंग टू द नेक्स्ट इज तिसरा पार्ट जो आज आपल्याला आपल्या लेक्चर मध्ये कम्प्लीट करायचा होता तो आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. आणि याचं एक्झाम्पल मी तुम्हाला त्यासाठी काढलंय एका पेपर मधनं. फाइंड आउट द वर्ड रिलेटेड टू इंटरनेट फ्रॉम जम्बल्ड वर्ड्स. जो काही वर्ड दिलाय तो आणि त्याचं करेक्ट ऑप्शन आहे विकिपीडिया. व्हेरी गुड. जमतायत तुम्हाला. तर अशा वर्ड्सची एक लिस्ट आहे माझ्याकडे. आपण तेवढी फक्त एकदा पटकन सॉल्व्ह करून टाकूया. ओके. सो ही ती लिस्ट आहे. तर बघा सांगा पहिल्या वर्डला काही मिनिंगफुल वर्ड काय होऊ शकतो ह्याचा. आता एक प्रॉब्लेम आहे की मी ऑप्शन्स नाही दिलेले त्यामुळे तुम्हाला थोडंसं जास्त विचार करायला लागेल. ऑप्शन समोर असले की पटकन काम होऊ शकतं. बट आता नाहीये तर बघा बरं जमतायत का. व्हेरी गुड. करेक्ट राजदीप. हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर आहे पहिला वर्ड. नेक्स्ट जो पहिला लेटर आहे ना ते आय आहे बरं का. तर ते कॅपिटल झालं लिहिताना बट हे आय लेटर आहे. ओके. दोन्ही वर्ड्स आहेत करेक्ट. माईल पण आहे आणि लाईन पण आहे. आता जे ऑप्शन मध्ये एक्झामच्या वेळेला जे ऑप्शन मध्ये असेल तो वर्ड तुम्ही करेक्ट म्हणून लिहिणार. बट बोथ आर करेक्ट. माईल इज ऑल्सो करेक्ट अँड लाईम इज ऑल्सो करेक्ट.
नेक्स्ट. हनी, करेक्ट. नेक्स्ट. व्हेरी गुड. खूपच हुशार आहात तुम्ही, मस्त. पटापट येत आहेत आणि तुम्हाला वर्ड्स. नेक्स्ट. प्लीज. करेक्ट. प्लीज इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट. ग्रेट. टार्गेट होणार नाही कारण 2 टी नाही आहेत त्याच्यामध्ये. ग्रेट इज करेक्ट. नेक्स्ट. नेक्स्ट वर्ड काय आहे? तन्वीनी ग्रेटच्या इथे एक वर्ड टाकलाय, GRATE, ग्रेट. ओके, तर असा सुद्धा एक वर्ड आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. ग्रेट त्याचं मिनिंग काय होतं? टू ग्रेट कॅबेज. स्टोन. ओके, व्हेरी गुड. स्टोन करेक्ट आहे. नोट्स. येस, मी तो वर्ड ऍड करताना नोट्स डोळ्यासमोर ठेवला होता, बट राजदीपला अजून एक शब्द त्यातून मिळाला, स्टोन. स्टोन इज ऑल्सो करेक्ट. ओके, त्या ग्रेटचा मिनिंग आला सगळ्यांच्या लक्षात, तो सुद्धा एक करेक्ट वर्ड आहे. एक जनरल इंग्लिशची व्होकॅब्युलरी म्हणून यू कॅन रिमेंबर दॅट वर्ड. टू ग्रेट कॅबेज. किसने? लिटिल. LI नाही, लिटिल नाही होते. हा पहिला, परत एकदा सांगते, हा पहिला आय आहे आणि तुम्ही लिटिल करताय, पण लिटिल साठी आपल्याला अजून एका एल ची गरज पडेल, तो नाही आपल्याकडे. टायटल इज द करेक्ट वर्ड. टायटल. आणि लास्ट. क्लिक. व्हेरी गुड. परफेक्ट. सो असंच एक वर्ड पझल जे आपल्याला स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये होतं ते सॉल्व्ह करून टाकूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ऋषिकेश वॉज अवॉर्डेड ॲज द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर. फाइंड आउट 3 ऍडजेक्टिव्स विच सूट्स हिम. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, की असं काहीतरी एखादे शब्द जे त्याच्याबद्दल गुणगान गातायत. तुला सापडले पण इतक्या पटकन? राजदीप, हा एक करेक्ट आहे, त्याचं गुड. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात सोपा उपाय काय आहे? 3च्या 3 शब्द शोधत बसायचे नाहीत. गुड सापडला की आपल्याला आन्सर आलं 1. ऑनेस्ट पण लगेच समोर दिसतो इथे, ऑनेस्ट. आणि ब्रेव्ह कुठे दिसतोय बरं आपल्याला? येस, ब्रेव्ह. सो आता इथे काय केलं जाऊ शकतं, तर गुड असा ऑप्शन असलेले, समज इथे 3 असते, गुड हा वर्ड असलेले अजून 2 ऑप्शन्स असते, तर आपल्याला आणखीन 2 शब्द शोधणं गरजेचं होतं, अगदी नितांत आवश्यक होतं. वेळ वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो, तर पटकन हा गुड आहे ना इथे आणि याच्यामध्ये एकाच ऑप्शन मध्ये आहे ना, मग मार्क करून टाकायचं. ठीक आहे. तरी सुद्धा आयडियली जर तुमच्याकडे, आणि हे झाल्यानंतर जेव्हा वेळ उरेल प्रश्नाच्या इथे क्वेश्चन पेपरवर, त्या प्रश्नाच्या इथे काहीतरी असं मार्किंग करून ठेवायचं, त्या क्वेश्चनला सर्कल, स्क्वेअर काहीतरी, जे जेणेकरून जेव्हा पेपर संपेल आणि त्याच्यानंतर पेपर संपल्यावरही तुमच्याकडे वेळ उरतोय थोडासा,
तर तेव्हा काय करायचं, इथे येऊन चेक करायचं की बाकीचे शब्द पण आपल्याला मिळतायत ना. म्हणजे ऍक्च्युअल पेपर लिहिताना वेळही जाणार नाही, उगाचच खर्च होणार नाही, आणि एक कन्फर्मेशन सुद्धा राहील जे उत्तर लिहिलंय मी ते नक्की बरोबर आहे. इज इट क्लिअर? ओके. सो आता आजचं आपलं इथे लेक्चर संपूया आपण. आज आपण 3 गोष्टी शिकल्या. अपोजिट वर्ड्स, सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, अपोजिट वर्ड्सला अजून एक वर्ड आहे अँटोनिम्स, आणि तिसरं फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. तर फॉर्मेशन ऑफ वर्ड्स बद्दल आपल्याला अजून थोडंसं डिस्कस करायला लागेल, अजून थोडे क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतील. बाकी अँटोनिम सिनोनिम साठी मेन गोष्ट काय आहे, तर प्रॅक्टिस करत राहणं कायम. ओके, वेगवेगळे शब्द शोधत राहणं. येस, ओके, आय पोस्ट होमवर्क ऑन गुगल क्लासरूम. होमवर्क तरी सुद्धा मी इथे तुम्हाला सांगून ठेवते, करायचं काय आहे आपल्याला, तर जे आपण विरुद्धार्थी शब्द आज बघितले त्यांच्यातल्याच शब्दांचे समानार्थी शब्द शोधायचे. ओके, सो दोन्हीची लिस्ट राहील. हा होमवर्क आहे, हा तुम्ही लिहिणार आहात आणि सबमिट करणार आहात. आणि जे दुसरं होतं, ओके, इवन आय डोंट हॅव द लिंक टिल नाव, बट जर संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत कधी आली तर आय शेअर इट ऑन द क्लासरूम. अदरवाईज मी तुम्हाला आता इथे सांगून ठेवलंच आहे की काय करायचंय. आणि हे एक करायचं, आणि दुसरं अपोजिट वर्ड अजून जास्ती शोधून आणायचे, किंवा असे जम्बल्ड वर्ड्स कुठले तुम्हाला वेगळे सापडले, काहीतरी सॉल्व्ह करताय, कुठली तरी आन्सर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताय, कुठेही दिसले तरी आपल्या बरोबर इथे क्लासमध्ये शेअर करायचे आणि आपण ते सॉल्व्ह करणार. ओके, आयदर लास्ट 10 मिनिट्स और फर्स्ट 10 मिनिट्स आपण ह्या पूर्वीच्या लेक्चर मध्ये जे झालं ते कंटिन्यू करण्यासाठी देणार आहे, ऍटलीस्ट इन इंग्लिश क्लास. ओके, करेक्ट. अँटोनिम, सिनोनिम, अपोजिट और सिनोनिम. हो, okay, you can leave the meeting now. Thank you and bye. We'll meet in the next lecture.